शक्तीपीठाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता. कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर थांबवलं होतं भूसंपादन. तर सोलापूरच्या बार्शीत महामार्गाच्या मोजणीत शेतकऱ्यांचा विरोध. शक्तीपीठ महामार्गाबाबत कॅबिनेटमध्ये नाराजी नाट्य. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा होणारा विरोध लक्षात घेता मंत्री प्रकाश आंबेडकर आणि हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली कॅबिनेटमध्ये नाराजी. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थेच्या निवडणूक लढवू नये. नाव न घेता शरद पवारांनी टोचले अजित पवारांचे काम. लहान मुलांवर हिंदी भाषा सक्तीचं ओझं नको, तर हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं. तिसऱ्या भाषा सक्तीच्या मुद्द्यावर शरद पवारांचं मोठं विधान. विद्यार्थ्यांना 4थी पर्यंत फक्त मातृभाषा शिकायला हवी, अन्य भाषा लादणं अन्यायकारक. डॉक्टर तारा भवाळकरांचं मोठं विधान. हिंदीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट. राज ठाकरेंच्या भेटीची भुसेंनी मागितली वेळ. हिंदी भाषा संदर्भात राज ठाकरेंना सरकारची भूमिका समजावून सांगणार. राज्यात आजपासून ई कॅबिनेट प्रणालीला सुरुवात. सर्व मंत्र्यांना बैठकीत आयपॅडचं वाटप. पेपरलेस मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुख्यमंत्री होते आग्रही. केंद्रीय निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना निमंत्रण. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर चर्चेसाठी निमंत्रण. निवडणूक आयोगाने राहुल गांधींचे आरोप फेटाळले. आणि बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी पुढील सुनावणी 7 जुलैला. शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मान्यता मिळाली आहे. कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या विरोधानंतर भूसंपादन थांबवलं होतं. भूसंपादनासाठी 20,000 कोटींच्या तरतुदीला मंजुरी देण्यात आली आहे, पण भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध कायम आहे. धाराशिवमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीच्या मोजणीवरून पुन्हा शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. तुळजापूरच्या वानेवाडी इथं जमिनीच्या मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी रोखलं. यावेळी शेतकरी आणि अधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक वाद झाला. सोलापुरातही शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला शेतकऱ्यांनी विरोध केला. बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनी शक्तीपीठ महामार्गाला तीव्र विरोध केला. दरम्यान मोजणीसाठी अडथळा आणणाऱ्या शेतकऱ्यांना तामलवाडी पोलिसांनी ताब्यात घेतलं. एअर इंडियाची पुणे सिंगापूर विमान सेवा 15 जुलैपर्यंत बंद करण्यात आली आहे. पुण्याहून सिंगापूरला जाणाऱ्या विमानांना प्रशासनानं स्थगिती दिलेली आहे. विमानांची तपासणी होणार आहे. सरकारमध्ये मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तींनी सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवू नये. मी माझ्या 40 वर्षांच्या कारकिर्दीत सरकारी पदावर असताना कधीही सहकारी संस्थांच्या निवडणुका लढलो नाही, अशी प्रतिक्रिया देत शरद पवारांनी अजित पवारांना टोला लगावला. राज्यात आजपासून ई कॅबिनेट प्रणालीला सुरुवात झाली आहे. सर्व मंत्र्यांना बैठकीत आयपॅडचं वाटप करण्यात आलं आहे. बैठकीआधी अजेंडा बाहेर येऊ नये म्हणून ई कॅबिनेटचा तोडगा काढण्यात आला आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक नव्या वर्षात लागण्याची शक्यता आहे. प्रभाग प्रारूप रचना अंतिम करण्याच्या तारखेत वाढ करण्यात आली आहे. प्रारूप आराखडा जाहीर करण्यासाठी 6 ऑक्टोबरची मुदत देण्यात आली आहे. वादग्रस्त वक्तव्याबाबत अखेर अबू आझमींनी माफी मागितली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला, असं ट्विट आझमींनी केलं. तेजस्वी घोसाळकर यांच्यावर शिवसेना युबीटीकडून नवी जबाबदारी देण्यात आली आहे. दहिसर विधानसभा प्रमुखपदी तेजस्वी घोसाळकर यांची नियुक्ती करण्यात आली. हिंदीच्या मुद्द्यावरून शिक्षण मंत्री दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरेंच्या भेटीची भुसेंनी वेळ मागितली आहे. मंत्री आशिष शेलारही भुसेंसोबत भेटीला जाण्याची शक्यता आहे. लहान मुलांवर तिसऱ्या भाषेचं ओझं नको, हिंदी भाषेची सक्ती नको, पण हिंदी भाषा शिकणं महत्त्वाचं आहे. देशात 55% हिंदी भाषा बोलणारे लोक आहेत, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
विद्यार्थ्यांना पहिलीपासून चौथीपर्यंत आपण फक्त मातृभाषा शिकवायला हवी. या वयात इतर भाषांचा फारसा संपर्क येऊ दिला नाही तर त्यांची मातृभाषा पक्की होण्यास मदत होते, असं स्पष्ट मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केलंय. शिवसेना युबीटीचे संपर्क प्रमुख झाल्यानंतर गुलाबराव वाघ यांनी पहिल्यांदाच नंदुरबारमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं स्थानिक पातळीवर स्वतंत्र लढण्याबाबतही पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची माहिती आहे. सांगलीमध्ये ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसलेला आहे. मिरज शहर प्रमुखसह शेकडो शिवसैनिकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. पालिका निवडणुकांना हिरवा कंदील दाखवल्यानंतर मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. यावेळी महायुतीत लढलो तरी बहुमत भाजपचंच असलं पाहिजे असा आदेश जयकुमार गोरेंनी भाजपच्या कार्यकर्ता संवाद बैठकीत दिला. जळगावच्या सुजाता बागुल यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं सन्मान करण्यात आला आहे. 18 वर्षांच्या अतुलनीय आरोग्य सेवेसाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. चिपळूणमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. भास्कर जाधव यांच्या पत्नीच्या वाढदिवसाचं औचित्य साधून उद्घाटन पार पडलं. यावेळी भास्कर जाधव यांनी गाणं गायलं. पीओपीवरील बंदी उठल्यानंतर रायगडच्या पेणमधील मूर्तिकारांनी जल्लोष साजरा करत आशिष शेलार यांचे आभार मानले. यावेळी मूर्तिकारांनी गणपती बाप्पाची मूर्ती भेट देत शेलारांचा सत्कार केला. ठाणे जिल्ह्यातील मीरा भाईंदर शहरामध्ये 163 कुपोषित बालकं आढळली आहेत. यातील 9 मुलं अतितीव्र कुपोषित तर 152 मुलं मध्यम कुपोषित गटात असल्याची नोंद झाली आहे. उल्हासनगर शहरामध्ये पावसामुळे रस्त्यांवरील खड्ड्यात वाढ झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे प्रवाशांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलेलं आहे तर वाहनांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. दीबा पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी बाईक रॅली काढली. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीबा पाटील यांचं नाव देण्याची मागणी यावेळी स्थानिक प्रकल्पग्रस्तांनी केली. श्री क्षेत्र देहूमध्ये इंद्रायणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. इंद्रायणी नदीला पूर आलाय. इंद्रायणी घाटावरील पित्ती धर्मशाळा तसंच तिच्या शेजारी असलेल्या संत गाडगे महाराज मराठा धर्मशाळा आणि पुंडलिक मंदिरामध्ये पावसाचं पाणी शिरलं तर प्राचीन माऊली स्थळ सुद्धा पाण्याखाली गेलं. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. अशातच एक दुचाकीस्वार कर्ली नदीमध्ये वाहून गेल्याची घटना घडलेली आहे. माणगावमधून शिवापूरला जात असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं दुचाकीस्वार वाहून गेला. सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलेलं आहे. पावसामुळे सखल भागात पाणी साचलं त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. नाशिकच्या गंगापूर धरणातून गोदावरी नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानं सोमेश्वर धबधबा ओसंडून वाहू लागलाय. नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पावसानं हजेरी लावली त्यामुळे पाटण तालुक्यातील उत्तर माण धरण भरलेलं आहे. सांडव्यावरून पाणी वाहू लागलंय त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. रायगडमध्ये आंघोळीसाठी नदीच्या बंधाऱ्यावर गेलेल्या तिघांपैकी एक तरुण पाण्यात वाहून गेला. महाडमधील 3 रेस्क्यू टीमनं शोधण्याचा प्रयत्न केला पण अद्यापही तरुण सापडलेला नाही त्यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील दुकानवाड पुलावर आलेल्या पुराच्या पाण्यामुळे 5 गावांचा संपर्क तुटला. नागपुरात पावसानं हजेरी लावलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नागपूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती. दरम्यान उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. पेरणीयोग्य पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व पावसानंतर अनेकांनी केलेल्या पेरण्या वाया जाण्याची भीती वाटतेय त्यामुळे दुबार पेरणीचं संकट उभं ठाकलंय. यंदा मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे अकोला जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पिकांना अंकुरही फुटले. मात्र या पिकावर वाणी किडीनं हल्ला केला आहे त्यामुळे कपाशीसह तुरीचंही पीक धोक्यात आलंय त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले.
मावळ तालुक्यात मुसळधार पावसानं जनजीवन विस्कळीत झालंय. पावसाचं पाणी घरात शिरल्यानं नागरिक हैराण झाले. प्रशासनानं समस्येकडे गांभीर्यानं पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये 11,000 क्युसेकनं पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या 4 दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीमध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. अहिल्यानगरमधील भंडारदरा धरण जवळपास 50% भरलंय. गेल्या 10 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे 11 टीएमसी क्षमता असलेले भंडारदरा धरण 50% भरलंय. पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसानं तुफान बॅटिंग केली, त्यामुळे पवना धरणाच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली. धरणातील पाणीसाठा 47.64% इतका पोहोचलेला आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवडसह हिंजवडी मावळवासियांची पाण्याची चिंता मिटली आहे. मावळ आणि मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणातील पाणीसाठा 87% इतका झालाय. पावसाचा जोर कायम राहिला तर यंदा धरण लवकरच 100% जाईल असा अंदाज आहे. रायगडच्या रोहामध्ये मागील 2 दिवसांपासून कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रोह्यातील कुंडलिका नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यानं नदीनं इशारा पातळीही ओलांडली. त्यामुळे नदीवरील जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला आहे. पाणी पातळी वाढल्यानं 3,883 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. लोणावळ्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलेला आहे. 24 तासात 171 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जून महिन्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अखेरपर्यंत 1,595 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. पालघर जिल्ह्यामध्ये पावसानं उसंत घेतलेली आहे. सकाळपासून अधूनमधून पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहेत. सर्वत्र ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय. कोल्हापूरच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. त्यामुळे पंचगंगा नदीचं पाणी पात्राच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीचं पाणी 29 फुटांवर पोहोचलेलं आहे. आणखी 1 फुटानं पाणी पातळी वाढल्यास नदीचं पाणी पात्राबाहेर येणार आहे. तर जिल्ह्यातील 19 बंधारेही पाण्याखाली गेलेत. बचाव कार्य करताना रायगडमध्ये बचाव पथकाच्या बोटीचा अपघात झाला. शोधकार्य सुरू असताना सावित्री नदीच्या पाण्यात बोट उलटली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. रायगड जिल्ह्याला मुसळधार पावसानं चांगलं झोडपून काढलेलं आहे. जिल्ह्यात काही भागातील रस्त्यांवर पाणीच पाणी झालं. रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय, तर नागरिकांना सतर्कतेचा इशारा आहे. रायगडच्या कोलाड परिसरातून वाहणाऱ्या कुंडलिका नदीवर रिव्हर राफ्टिंगचा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली. राफ्टिंग सोबतच इथल्या रिसॉर्टमध्ये देखील हाऊसफुल गर्दी झाल्याचं दिसून आलं. यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. इराणकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानं ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यामुळे ट्रम्प नाराज असल्याची माहिती आहे. इराण आणि इस्रायल यांच्या दरम्यान युद्ध सुरू आहे आणि अशामध्येच 2 दिवसांपूर्वी अमेरिकेनं इराणवर हल्ला केला होता आणि त्याच्यानंतर आज मात्र ट्रम्प यांनी शस्त्रसंधी झाली दोन्ही देशांमध्ये असं जाहीर केलं होतं. पण त्याच्या काही तासातच इराणनं इस्रायलवर हल्ले करायला सुरुवात केली आणि त्यामुळे ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय होणार ते बघावं लागेल. तर काल यूएसए जे कतारमधील एअरबेस होते जे बेस कॅम्प होते त्या ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आले होते. त्यामुळे आता यूएसकडून कसं उत्तर दिलं जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असताना ट्रम्प यांनी मात्र या दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याचं जाहीर केलेलं होतं आणि त्याचबरोबर जे बेस कॅम्प आहे ते आधीच रिकामे केले होते आणि त्याच्यावर इराणनं हल्ला केल्याचं सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलेलं होतं. अशामध्ये जेव्हा इराण अजूनही शांत बसलेला नाहीये, शस्त्रसंधीचं उल्लंघन इराणकडून करण्यात आलंय, त्यानंतर ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. प्रशांत, काय सांगाल? ट्रम्प ज्यांनी शस्त्रसंधीची घोषणा केली होती, माफ करा, प्रशांत बाग हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. प्रशांत सर, काय सांगाल? एकीकडे ट्रम्प यांनी हल्ला केला इराणवर, त्याच्यानंतर आज त्यांनी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली, पण पुन्हा एकदा त्यांची ही जी घोषणा आहे ती फोल ठरल्याचं दिसतंय आणि त्याच्यातच आता ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.
तर आपल्याला माहिती आहे की इराण आणि इस्रायल या दोघांच्या संघर्षातनं जग तिसऱ्या अणुयुद्धाच्या छायेत जात आहे की काय, अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित झाले. या दोघांच्या संघर्षात अमेरिकेनं ज्यावेळेस उडी घेतली त्याच वेळेस अमेरिकेनं ठरलेली क्षेपणास्त्र आणि वेगवेगळ्या 6 स्थळांवर केलेले हल्ले, आणखी इराणने त्याचं दिलेलं प्रत्युत्तर, या सगळ्या विषयामध्ये जर का बघितलं तर एकाच रात्रीतनं म्हणजे की अवघ्या 12 तासात डोनाल्ड ट्रम्प यांचे 2 स्टेटमेंट. पहिल्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी इराणला जो हल्ला केला होता आणि इस्रायलच्या बाजूने केला त्याचं समर्थन केलं. आणखीन दुसऱ्या वेळेस त्याच वेळेस त्यांनी आवाहन सुद्धा केलं की आता हे युद्धबंदी झालेली आहे, थोडक्यात इराणने आपली शस्त्र म्यान करावी, तलवार म्यान करावी, आणखीन दोघांनी गुण्यागोविंदाने नांदावं, अशा प्रकारचं वक्तव्य हे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे झालं. आणखी नेमकं हेच इराणच्या जिवारी लागलं आणि इराणने डोनाल्ड ट्रम्प यांनी जे केलेलं वक्तव्य आहे ते विश्वासात न घेता व्यक्त केलं की काय, अशा प्रकारचं प्रतिहल्ला करून हे उत्तर दिलेलं आहे. आणि हा सगळ्यात महत्वाचा टर्निंग पॉईंट यातला म्हटला जातोय. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 6 पर्यंत खरं तर या दोन्ही देशांना या शस्त्रसंधीचा जो दिकश घातलेला आहे किंवा जे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे बरोबर. आवाहन केलंय किंवा जे वक्तव्य केलंय त्यानुसार कालावधी मिळालाय, पण तोपर्यंत इराणने केलेली ही कागाळी आणि हीच कागाळी ही या पूर्ण युद्ध घटनेतली सगळ्यात टर्निंग पॉईंट आहे. आणि बरोबर आहे. याचमुळे दोघेही देशांना शांती आवाहन हे डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमातून केलं जरी जात असतं. बरोबर आहे प्रशांत. एकूणच आता पुढे नेमकं काय होतं ते बघावं लागेल. नाराजी तर व्यक्त केली आहे ट्रम्प यांनी, त्यामुळे आता पुढे ट्रम्प यांच्याकडून शांतीसाठी प्रयत्न केले जातात का, एखादी कारवाई ते करतात, याकडेही लक्ष असेल. याविषयीची अपडेट घेत राहूया. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.